चला आता दुसरं आपण याचं बघितलं होतं, त्याचं लॉजिक लावलं आपण. 8चा घन म्हणजे 2चा घन होतो 8, 4चा घन होतो 64, या ठिकाणी 6चा घन 216, तसं मग समसंख्येने 8चा घन किती होतो पाहिला 5 से 12. ओके. तसं आता या ठिकाणी 3 गोल दिलेले, 3 गोलामध्ये वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत. मग या संख्येकडे बघ नाही, या ठिकाणी मी उत्तर पण मांडलेलं आहे. मग याच्याकडे बघायचं, याचं लॉजिक लावून बघायचं. या ठिकाणी 0 आलेला आहे, तसा 0 होतंय का? ठीक आहे, इथे 0 आला आहे, इथं 1 मदत दिला आहे, इथं आपलं इथं उत्तर 1 आणायचंय. आता याच इथे 1 उत्तर कसं आलं हे कळणं गरजेचं. म्हणजे इथं उत्तराचं काय आणायचंय याकडे लक्ष द्यायचं यापैकी. मग लॉजिक लावून बघायचं की ते 0 कसं आलं असेल, कसं आलं असेल. या ठिकाणी लॉजिक लावून बघायचं. या ठिकाणी लॉजिक लावून बघा. 6 आणि 4 किती झाले, किंवा मग 7 आणि 4 किती. आता लॉजिक लावायचं असते या गणितात. आता या ठिकाणी मुलाला 6 आणि 4 व्हायला लागले 10. ठीक आहे, या असं बघितलं 6 आणि 4 10. इथं 7 आणि 5 किती उराले 12, काही सारखेपणाने उराले. किंवा मग 5 आणि 4 9 उराले. इथं 7 आणि 7 13 उराले, काही जमून राहिलं काय, काही जमून राहिले. मग तिरकस करून बघू आपण. 7 आणि 4 किती झाले, 11 उराले. 7 अधिक 4 बरोबर यायला लागले 11. या ठिकाणी 6 आणि 5 किती झाले, 6 अधिक 5 यायला लागले गाड्या 11. अरे पण मग आपल्याला या ठिकाणी 0 कसं काय, इथं 11 11 यायला लागले. मग इथे 0 आणण्यासाठी काय करावं लागेल, काय वजा करावं लागेल, 11. म्हणून 11 वजा 11 चे आलं 0. हे लॉजिक इथं लागलं, हे लॉजिक याला लागलं. तसंच तेच लॉजिक कुठे लावावं लागेल, इथं लावावं लागेल. जसं याला लावलं आपण बघितलं का, 7 अधिक 4 म्हणजे 7 अधिक 4 केलं 11 आलं. नंतर 6 अधिक 5 केलं 11 आलं. आणि मग ते आलेले 11 11 तुमचे वजा केले 0 आलं, म्हणजे 0 इथं आलं. तसंच मग याचं लॉजिक लावून बघा किती येतं. याचं लॉजिक लावलं तर बघून घ्या. या ठिकाणी 8 अधिक 4 किती आले 12. आणि 6 आणि 7 किती आले 13 आले. 6 अधिक 7 बरोबर किती आले 13 आले. आपलं काय होतं, वरच्या म्हणजे एका संख्येतून संख्या वजा करायची. मग केली आपण, काय केलं या ठिकाणी 12 वजा 13 किती आला 1 आला ना. ते वजा मायनस घेणं, वजा 1 वगैरे काही धरू नका. लॉजिक लावलंय. त्याच्यानंतर इथं ते इथं किती येईल, आता तेच लॉजिक आहे. बघा किती झालं, 11 अधिक 2 किती झाले 13 झाले. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 अधिक 0 काय आलं, 2 अधिक 0 बरोबर किती 2. मग या ठिकाणी किती काढायचे, 13 तून वजा 2 गेले किती यायला पाहिजे 11. आणि याचं उत्तर राहणार 11. इथे कुठे 11 आहे का, उत्तरामध्ये 11 आहे. या स्वरूपात याचं लॉजिक आपण लावलेलं आहे. असं हे लॉजिक लावण्याच्या गोष्टी आहेत. अशा लॉजिक लावण्याची गणित आपण आपल्या 5वीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात आहे आणि आपल्या 8वीच्याही स्कॉलरशिप पुस्तक आहेत त्याच्यामध्ये ते करायचे. ओके.